आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे जी की फक्त 10 मिनिटात बनवून रेडी होणार आहे। तुम्हाला सकाळी जर वेळ नसेल, घाई गडबड असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेत अशी 10 मिनिटाची रेसिपी बनवू शकता। किंवा मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 कांदे उभे कापून घ्यायचे आहेत। तुम्ही तळून झालेला आहे तर मी ते टमाटर टाकलेलं आहे। 2 टमाटर घेतलेत मी, छोटे टमाटर आहेत म्हणून 2 घेतले, तुम्ही एकही घेऊ शकता। किंवा मसाले टाकून घेणार आहे। तर सर्वात आधी मी 1 चम्मच मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, आणि ही लाल मिरची पावडर घेतली अर्धा चम्मच। आता हे सर्व मसाले ना मिक्स करून घ्यायचे, छान तळून घ्यायचे त्या तेलामध्ये। थोडा टाइम याला तळू दिलं ना तर छान तरी येते। टाकून घ्यायचे आहेत। तर त्या आधी याच्यात थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे। ते अर्धे वाटीतलं थोडंसं दही ठेवलेलं आहे मी, शिजू द्यायचं आहे 2-3 सेकंद। लगेच याच्यात आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर भाज्या याच्यात टाकून घ्यायच्या आणि थोडं मिक्स करायचं आहे। थोडं पाणी हवं असेल तर टाकून घ्यायचं आहे, पातळ बनवायचं असेल तर पाणी टाका, किंवा अशी वाफेवर शिजून मोकळी सुकी फळभाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता। तर इथे मी सर्व मिक्स करते, अजून मी मीठ टाकलेलं नाही। आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं थोडं चवीनुसार। खूप सोपी रेसिपी आहे आणि भाजी तर एक नंबरच लागते चवीला। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता इथे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि त्या याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता परत त्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यात हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे, किती पातळ पाहिजे त्या। तर ही भाजी झालेली आहे, मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते। आणि इथे मी